तर नमस्कार, आपलं स्वागत आहे. उद्या निकाल आहे आणि खऱ्या अर्थानं उरण ईश्वरपूरची जी नगर परिषद आहे हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कारण महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष या नगरपालिकेवरती लागलेलं आहे. कारण आमदार जयंत पाटील यांच्या अखत्यारीतली किंवा त्यांचा बालेकिल्ला असणारी ही नगर परिषद आहे. त्यामुळं काय निकाल लागणार नेमका ते त्याच्याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सर, निकाल खऱ्या अर्थानं 3 डिसेंबरला लागणार होता आणि जवळपास 19-20 दिवसाच्या फरकानं निकाल लागतोय. उमेदवारांची काय नेमकी मनस्थिती होती या दिवसांमध्ये? आता उरण ईश्वरपूरचा खास करून जो विषय आहे त्यामध्ये 15 प्रभाग आहेत आणि 30 नगरसेवक निवडून देणार आहेत आणि 1 नगराध्यक्षपद. तर ह्या 31 पदासाठी एकूण 100 उमेदवार रिंगणात होते आणि हे वन डे मॅच प्रमाणे 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर लगेच 3 डिसेंबरला निकाल अपेक्षित होता. पण त्यावेळेला पण आमदार जयंत पाटलांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की ही नगरपालिका निवडणूक हा खरं तर वन डे सामना असतो आणि तो न्यायालयाच्या निर्णयामुळे 19 दिवस लांबल्यामुळे त्याचं कसोटी सामन्यात रूपांतर झालं. आता हे जे उत्कंठ आहे, उर्वर आहे, कारण ही निवडणूक उरण ईश्वरपूरची अत्यंत चुरशीनं आणि लक्षवेधी, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे ती उत्कंठावर्धक देखील आहे. कारण यावरती भविष्यातली बरीचशी राजकीय समीकरणंही अवलंबून आहेत. म्हणजे निवडणुकीच्या निकालावरती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची वातावरण निर्मिती आहे. आता होऊ घातलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेची वातावरण निर्मिती पण आहे. कारण कसं आहे की जिल्ह्याचं नेतृत्व ठरतं ते प्रामुख्यानं 3 बाबीवरती ठरतं. एक म्हणजे त्या जिल्ह्यातल्या नगरपालिका कुणाच्या ताब्यामध्ये आहेत, दुसरं त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जास्त कुणाचे उमेदवार निवडणारे, सांगली कुपवाड महानगरपालिका कुणाच्या ताब्यात आहे आणि चौथा मुद्दा म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कुणाच्या ताब्यात आहे, यावरती ते नेतृत्व ठरतं. त्यामुळे ही सुरुवात आहे की ह्या निवडणुकीचा निकाल ही जिल्हा पातळीवरचं नेतृत्व प्रस्थापित करण्याची विविध गटातटामधली लढाई आहे. आता तुमचा मूळ प्रश्न जो आहे की या 19 दिवसामध्ये जे ताणतणाव आहेत त्याचं व्यवस्थापन करणं हे उमेदवारांच्यासाठी मोठा प्रश्न होता. कारण निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये अक्षरशः अहोरात्र ही प्रचाराची यंत्रणा दोन्ही बाजूला राबली. म्हणजे उमेदवार असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, कार्यकर्ते असतील, मतदारनिहाय पोचायचं, प्रचारपत्रक पोचवायची, त्यानंतर कोपरा सभा घ्यायच्या आणि रात्री 10ला जाहीर प्रचार संपल्यानंतर आणि गाठीभेटी घ्यायच्या. ह्या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे काही उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी देखील दिवसाच्या 24 तासापैकी 18 तास काम करून उत्तम अशा प्रकारची कार्यक्षमता दाखवलेली होती. त्यामुळे त्याला निकाल अपेक्षित लगेच होता. पण तो लांबल्यामुळे मग बहुतेक सगळ्या उमेदवारांचे पहिले 1-2 दिवस आपण ज्याला मांडव झाला किंवा शरीर प्रकृती बिघडणे, किरकोळ आजारी पडणे अशात गेले. त्यानंतर मग दुसरा टप्पा जो सुरू झाला, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बहुतेकांनी कुटुंबियासह परिसरातले देवदर्शन वगैरे प्रकार उरकून घेतले. काही जणांनी आपल्या राज्याच्या बाहेर देखील पर्यटनाचा आनंद लुटला. म्हणजे त्या काळात हे जे सगळे उमेदवार होते त्यांच्या कुटुंबियांचे स्टेटस आपण बघितले तरी ही मंडळी बाहेर फिरतीवरती आहेत असं लक्षात येईल. आणि 2-3 दिवसापूर्वी बहुतेक सगळे पुन्हा शहरामध्ये दाखल झालेले आहेत. आणि निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे अखेरच्या दिवसापर्यंत सोशल मीडियामध्ये पारंपरिक पद्धतीने उरण ईश्वरपूरमध्ये प्रचार झाला आणि हायटेक प्रचारही होता सोशल मीडियाचा. तो अगदी कालपर्यंत थांबलेला प्रचार आहे तो आज उद्या मतमोजणी आहे म्हटल्यावर आज जे प्रमुख स्पर्धक आहेत नगराध्यक्षपदासाठीचे, आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादीचे आणि युतीचे विश्वास डांगे, ह्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियामधनं आपलाच उमेदवार विजयी होणार आणि आम्हाला 100% यश मिळणार ह्या आशयाची छोटी छोटी रील्स किंवा पोस्टरबाजी किंवा काही व्हिडिओज हे पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे विलंब झाला असला मतमोजणीला तरी चुरस तीच आहे, ईर्ष्या तीच आहे, जिद्द तीच आहे आणि अर्थात तुमच्या आमच्या मनात आहे उत्सुकता तीच आहे. आता ईश्वरपूर शहरातलं जर का मतदान बघितलं
तर जवळपास 47,500 असं काहीतरी वरती मतदान झालंय. काय नेमकं मताचं गणित कसं असणार आहे उद्याच्या निकालासंदर्भात? तर आता वरुणेश्वरपूर शहरामध्ये मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे 15 प्रभागातनं 30 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. याचा अर्थ सभागृहातल्या बहुमतासाठीची जी मॅजिक फिगर आहे ती 16 नगरसेवक आहे. आणि वरुणेश्वरपूर शहरामध्ये 64,000 प्लस मतदार होते. आणि मतदान जे झालेलं आहे ते 47,608 इतकं मतदान झालेलं आहे. त्यामध्ये 23,847 पुरुष आणि 23,758 स्त्रियांनी मतदान केलेलं आहे. आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक म्हणजे नगरसेवकासाठी 16 नगरसेवक निवडून आले पाहिजेत. तर नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे त्यासाठी झालेल्या मतदानापैकी एकूण 6 उमेदवार रिंगणात गृहीत धरले आणि बाकीचे उमेदवार स्पर्धेची रंगत वाढवण्यापुरते गृहीत धरले. तरी आपण असं गृहीत धरायला हरकत नाही की 47,000 मतामध्ये म्हणजे ज्याचा अर्थ ज्या उमेदवाराला मॅजिक फिगर जशी तिकडं 16ची आहे तसं इकडं अंदाजे 23,500 प्लस मतं नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवाराला पडतील तो उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून येणार ही बाब स्पष्ट आहे. म्हणजे 23,500च्या वरती मतदान मिळेल तो नगराध्यक्ष विभाजन केलं तर. आता खऱ्या अर्थानं जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये खरं तर धाकधूक एकदम सुरू असलेलं बघायला मिळते. कारण वार्ड हा छोटा असतो, लोकही किंवा मतदारही लहान असतात. त्यामुळं मतदार नेमका जातोय कुठं किंवा मतदारांनी नेमकं मतदान केलं कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न उमेदवाराच्या समोर असतो. आता तसं बघितलं तर वरुणेश्वरपूर शहरामध्ये 15 प्रभाग. आता काय गणित ह्याच्यामध्ये बसू शकतं की महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनात? नाही, आता कसं आहे, थेट नगराध्यक्ष पदाच्या फार पूर्वी एम.डी. पवार विरुद्ध विजयभाऊ अशी एक निवडणूक झाली 74-75 साली. आणि त्यानंतर थेट नगराध्यक्ष पदाच्या 2 लढती झाल्या. ती एक लढत अशी होती की विजयभाऊ पाटील विरुद्ध आत्ताचे जे उमेदवार आहेत आनंदराव मुलगुंडे, अर्थात तेव्हा ते शहर सुधार समितीकडे होते. आणि दुसरी लढत झाली ती विजयभाऊ पाटील विरुद्ध निशिकांत पाटील, ती 2017ला. तर या दोन्ही निवडणुकांच्याकडे बघितलं तर त्यावेळेचा नगराध्यक्ष पदाचं जे मार्जिन होतं ते साधारणपणे 3,000च्या दरम्यान होतं. आणि त्यामुळे आता मतदारसंख्या जरी वाढली असली आणि दोन्ही गटाखंड आम्हीच विजयी होणार, नगरसेवक पदासाठी आमच्याकडे 20पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार असा दावा दोन्हीकडे होतोय. आणि 5-6 हजारांनी नगराध्यक्षपद निवडून येतील असं म्हणजे मुलगुंड्यांचेही समर्थक म्हणतायत आणि विश्वास डांगे यांचेही समर्थक म्हणतायत. पण माझं मत असं आहे की ह्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जर इतिहास बघितला आणि त्यावेळेचं ते मार्जिन बघितलं तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 2017च्या निवडणुकीमध्ये 16-17च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक होते आणि युतीचे पण 14 होते. आणि दादा पाटील अपक्ष निवडून आले, ते राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे 15 नगरसेवक त्यांचे झाले. म्हणजे चित्र असं निर्माण झाले की नगराध्यक्ष युतीचा आणि बहुमत राष्ट्रवादीकडे. त्यामुळे त्यावेळची जी टसल होती ती यावेळेला प्रचारात तुम्ही बघितलं असेल तशाच प्रकारची चुरस आणि तशाच प्रकारची टसल होती. त्यामुळे माझा काही ह्या गोष्टीचा शास्त्रीय अभ्यास नाही, पण ज्या अनौपचारिक चर्चा नागरिकांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये आहेत त्या बघितल्या तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील ही बाब उघड आहे. अर्थात अनपेक्षित निकाल कुठे लागेल हे उद्याच कळेल. त्यामुळे काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागतील. पण जी बेंच स्ट्रेंथ आहे म्हणजे नगरसेवक पदाची ती कुठलीही पार्टी सत्तेत आली तरी ती 17-18 पेक्षा पुढे जाणार नाही असं मला वाटतंय. आणि नगराध्यक्ष पदाचं जे मार्जिन आहे ते साधारणपणे 3,000 पर्यंत राहू शकतं. आता तुम्ही म्हणाल ह्यातलं कोण येईल तर ते उद्या 1 वाजता कळेल. पण साधारणतः 2 अंकी संख्या दोघांच्याही लागतील असं वाटतंय. हा, 2 अंकी संख्या लागेल असा एक अंदाज आहे. तर नेमक्या आता जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा बऱ्यापैकी मुद्दे प्रचारामध्ये होते. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरुणेश्वरपूर जे नामकरण झालं तो याच्या अगोदर वाटत होतं की हा मुद्दा फारच गाजला जाईल किंवा त्याच्यावरती मोठा गदारोळ होईल. पण तसं काय चित्र दिसलं नाही, म्हणजे फार असा फोकसमध्ये मुद्दा तो नव्हता. कसं बघता याच्यात? निवडणुकीच्या सुरुवातीला असं वाटत होतं की
उरण इस्लामपूर या शहराचं नामकरण आधी केंद्रानं आणि पुन्हा राज्यानं नामविस्तार केला आणि ते उरण ईश्वरपूर असं झालं. त्यापैकी उरण जोडावं म्हणून उरणातल्या बऱ्याच नागरिकांनी गट तट विसरून 3-1 आठवडे आंदोलनही केलं होतं. पण हा कसा आहे, नामांतराचा हा जो विषय आहे हा लोकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत नाही. म्हणजे त्याचा अजिबात उल्लेख झाला नाही असं नाही. म्हणजे दोन्ही बाजूनं हा नामविस्तार फसवा आहे असं राष्ट्रवादी म्हणत होते. तर हा नामविस्तार म्हणजे आम्ही गावाची अस्मिता अगदी समारोपाच्या सभेमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला होता की तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे आम्ही नामविस्तार केला, आता आमच्याकडे सत्ता द्या असा त्यांनी उल्लेखही केला. पण कोपरा सभामधनं ज्या प्रमाणात अपेक्षित ह्यावरती वादविवाद आणि चर्चा होईल असं वाटत होतं तेवढं झालं नाही. याचं कारण काय आहे की तो मुद्दा साधारणपणे 7-8 हजार मुस्लिम मतदार आहेत शहरामध्ये आणि त्यामुळे हा मुद्दा चर्चेत सातत्यानं तेवढ ठेवणं हा दोघांनाही अडचणीचा होता. त्यामुळे ज्याला आपण पोएटिक जस्टिस म्हणू, पोएटिक जस्टिसचं काव्यात्मक न्याय म्हणतो. तर आणखीन एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो तुम्हाला मी की नगरपालिका निवडणुकीपूर्वी हे 2 स्पर्धक प्रमुख उमेदवार जे आहेत आनंदराव मुरगुंडे आणि विश्वास डांगे, ह्या दोघांनीही ओबीसी समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आणि या दोघांची मागणी अशी होती की आरक्षण जे आहे ते कुणबी आरक्षण ओबीसी मधनं देऊन त्यातनं उमेदवार उभा राहू नयेत अशी त्यांची मागणी होती आग्रही. म्हणजे तुम्ही तो मोर्चा बघितला असेल, दोघांची मागणी होती. पण काव्यात्मक न्याय ज्याला आपण म्हणू, दोघांनाही कुणबीमधनं आरक्षण असलेल्या उमेदवारांचा दोन्हीकडं प्रचार करावा लागला. हा जसा काव्यात्मक न्याय आहे तसंच ते उरण ईश्वरपूर झाला. आता तर केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्यामुळे ते बदलतच नाही ह्याची खात्री होती. आणि शिवाय म्हणजे तो चेंडू हातात घेतल्यानंतर काही वेळा हात भाजण्याची शक्यता आहे असं वाटल्यामुळे नेत्यांनी कदाचित तो बाजूला ठेवला असता. अगदी सर्वसामान्य मतदारांना पण त्यामध्ये विष्काराचा कसा आहे, थेट कम्युनिटी अपील करायसारखा तो विषय नव्हता, कारण मुस्लिम उमेदवार दोन्हीकडेही होते म्हणजे निवडणूक लढवायला. त्यामुळे काही वेळेला असं वाटतं की एखादा फटाका जोरात उडेल पण तो न पेटता नुसतीच वाद फुरफुर करून जाऊन तिथं विसते. तसं त्या उरण झालं. हे जे उमेदवार आहेत, नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे असतील, की उरण ईश्वरपूर शहरामध्ये शांतता प्रस्थापित केली जाईल किंवा जे गुंडगिरी वाढत आहे ते कमी केली जाईल, महिलांचं रक्षण केलं जाईल, मुलींचं रक्षण केलं जाईल. पण आत्ताच एक निकालाच्या तोंडावरती काल दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडली आणि मुलीवरती अत्याचार करण्यात आले. तर मी कालपासून निरीक्षण करतोय की हे जे आता खऱ्या अर्थानं निवडणूक पुरतच म्हणजे बघावं लागेल आपल्याला, कारण नेते मंडळी ही पूर्णपणे आपल्या सेवेसाठी नसतात. कारण ते निवडणूक आली तरच ते पुढे घरातून बाहेर आल्यासारखं चित्र कालपासून दिसतंय. कारण एवढी दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उरण ईश्वरपूर शहरामध्ये झाली असताना हे जे निवडणुकीला उभा राहिले होते नेते, ते कालच्या निषेधामध्ये मला कुठं दिसलेच नाही. आता कसं झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अलीकडे काय आपलं उरण ईश्वरपूरच असे नव्हे. नाही, मला म्हणायचं काय, जे म्हणत होते की आम्ही महिलांचं रक्षण करणार, आम्ही मुलींचं रक्षण करणार, ते उमेदवार कुठं आहेत? नाही, मुद्दा असा आहे की हा 2 बायफर्केशन आहे. एक म्हणजे निवडणुकीत भाग घेतलेले राजकीय प्रक्रियेतले लोक आणि दुसरे म्हणजे सामान्य नागरिक, ज्यांना कुठंच चेहरा नाही अशी बरीच साधी माणसं कालच्या निषेधाच्या मोर्चामध्ये किंवा निवेदन द्यायच्या प्रक्रियेमध्ये होती. त्यामुळे छोटा मोठा समाजातला गट जो आहे तो ह्या विषयावरती संवेदनशील आहे का, तर जरूर आहे. खरं तर म्हणजे आबला संरक्षण, स्त्रियांचं संरक्षण आणि तरुणाईची गुन्हेगारीकडे वळणारी जी मानसिकता आहे ह्यांना कठोरात कठोर शासन व्हावं ह्यासाठी कालचा जो ज्या साध्या माणसाने बिनचर्याच्या माणसाने म्हणतो मोर्चा काढला आणि आंदोलन केलं, तो एक प्रकारे आश्वासक भाग आहे की समाजातल्या माणसांना हे मान्य नाही, हा दबाव गटाचा भाग आहे. पण आता गुंडगिरीचे आरोप जे आहेत ते निवडणुकीच्या काळात एकमेकावरती गुंडगिरीचे जे आरोप झाले हे आरोप नेहमीच होत राहतात. पण ती कसं आहे, गुंडगिरीच्या आरोपाच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा आहे की आपण म्हणतो की निवडून येण्याची क्षमता म्हणजे काय पाहिजे, मनी पॉवर पाहिजे, मॅन पॉवर पाहिजे, मसल पॉवर पाहिजे. आता हे सगळं असल्यानंतर मी गमतीनं असं नेहमी म्हणतो बघा की राजकारणामध्ये जे
राजकारणामध्ये यशस्वी गुंडांना नेता म्हणतात आणि यशस्वी नेत्यांना गुंड म्हणतात. हे वास्तव सगळ्या महाराष्ट्रात खरं आहे, आपल्याच बाबतीत आहे असं नाही. तेव्हा तो आरोप तसा तोंडी लावण्यापुरताच होता असं म्हणावं लागेल गुंडगिरीचा. हा, तर त्याला जोडून तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे की असे ज्यावेळेला महिलावरती अत्याचार होतात, स्त्रियावरती अत्याचार होतात, त्यावेळेला राजकीय प्रक्रियेतली माणसं या विषयाशी आपला काही संबंध नाही अशा बहुतेक असंवेदनशीलतेनं वागतात. हे त्यांचं कृत्य बरोबर नाही. म्हणजे त्यांनी पण नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून ह्यामध्ये उतरलं पाहिजे. किंबहुना राजकारणातल्या माणसाने जर अशा विषयावरती स्टँड घेतला तर अधिक मजबूतीनं आपल्याला महिला सबलीकरण किंवा महिला संरक्षणाकडे जाता येईल. नाही, खऱ्या अर्थानं कालपासून ते चित्र माझ्या तरी निदर्शनास आलं, कारण मी मुद्दामून निरीक्षण करत होतो की कोण येतंय किंवा कोण हा विषय हाती घेतोय का. पण तसं फारसं मला जे चेहऱ्याचे नेते आहेत तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ते फारसे मला काही दिसले नाहीत. आणि ज्यांच्या तीव्र भावना होत्या त्यावेळेस की मला निवडून द्या, आम्ही शहराचं रक्षण करतो, महिलांचं रक्षण करतो, शांतता राखतो, गुंड प्रवृत्ती कमी करतो, ते गेले कुठं असं मला प्रश्न. त्याच्या भावना थंड झाल्या का ह्या सगळ्यात चॅनलच्या माध्यमातून राजकारणातल्या माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे बघण्याची आपली उदासीनता झटकावी आणि स्वतः पुढाकार नाही घेतला तर निदान जी सामान्य माणसं पुढे येत आहेत त्यांना बळ द्यावं एवढंच आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती या. उद्या निकाल आहे, शेवटाकडे जाऊयात. काय वाटतंय कोणाच्या बाजूने निकाल लागेल, म्हणजे तुमचा एक अभ्यास काय आहे? हे तुम्हाला असं विचारायचं की नगराध्यक्ष कोण होणार? तुम्हाला असं म्हणायचं आहे की नगराध्यक्ष आनंदराव मुरगुंडे होणार की विश्वास डांगे बापू? आता मी मगाशीच सांगितले त्याचं प्रत्यक्ष उत्तर की साधारणपणे ज्या उमेदवाराला 23,500+ म्हणजे आता आज निवडणुकीच्या पूर्वसंध्येवरती दोघांच्याही समर्थकांनी पुन्हा एकदा प्रचार सुरू केल्यासारखं केलेला आहे. आणि आज शांततेसाठी पोलिसांनी ही काही तासापूर्वी शहरामध्ये मोठे संचलन केलं. त्याचबरोबर उद्या रविवार आणि गुरुवार ईश्वरपूरचा आठवडा बाजार असतो. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरती तो रद्द केलेला आहे आणि सकाळी 10 वाजता 15 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे. तेव्हा एक नक्की आहे की जो निवडून येईल तो 3,000 मताच्या फरकानं साधारणपणे येईल असा माझा अंदाज आहे. म्हणजे कोण निवडून येईल ह्याचं उत्तर आपल्याला उद्या 1 वाजता मिळेल सगळ्यांच्या बरोबर. नाही, तुमचा अंदाज हा खरा असणारच, कारण माझा एक अंदाज आहे की किमान 1,500, 2,000, 1,800 या फरकानं कुठेतरी त्यांचा फरक उमेदवार राहील. तर निश्चितच उद्या जे उरण ईश्वरपूर शहराची नगर परिषद आहे त्या नगर परिषदेचा झालेल्या निवडणुकींचा निकाल आहे. आणि खरं तर जे नगरसेवक आहेत त्यांची तर फार मोठ्या प्रमाणामध्ये धाकधूक सुरू असलेली बघायला मिळत आहे. आणि ज्यांनी आपला वेळ पैसा, हा एक महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडून राहून गेला की अनेक वर्षापासून ह्या उरण ईश्वरपूर शहरामध्ये चर्चा आहे की निवडणुकीच्या काळामध्ये फार मोठ्या पद्धतीनं पैशांचं वाटप होतं. यावेळी झालं का? तुम्ही पैशाचं वाटप ज्याला म्हणता त्याला माझा एक वेगळा शब्द आहे, मतदार मानधन. हा 283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ होता 2024च्या निवडणुकीमध्ये. आणि त्या निवडणुकीमध्ये मी माझ्या व्यक्तिगत चॅनलवरती व्हिडिओ केलता इस्लामपूर पॅटर्न म्हणून. त्या इस्लामपूर पॅटर्नचं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेला आमदार जयंत पाटील आणि निशिकांत भोसले पाटील यांच्या दरम्यान ती पण लढत चुरशीनं झाली. म्हणजे जयंत पाटलांचं मताधिक्य बऱ्यापैकी घेतलं त्या निवडणुकीमध्ये. पण त्या निवडणुकीमध्ये मतदार टू मतदार ज्याला आपण मतदार मानधन पोचवू म्हणायचं अशा प्रकारचं काय वाटप झालं नव्हतं. त्यामुळे राज्यात मतदार मानधन वाटप न करणारा एकमेव मतदारसंघ म्हणून इस्लामपूर पॅटर्नचा मी गौरवानं उल्लेख केला होता. पण दुर्दैवाने हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. ह्या पद्धतीनं उरण ईश्वरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र सगळेच काही पैसे घेतात अशातला भाग नाही मतदार, म्हणजे तोही शहराची बदनामी ठरेल. पण काही साधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये 20-25% लोकांना हे मतदार मानधन द्यावं लागतं. कदाचित त्या मतदारांचा दृष्टिकोन असा असावा की EVTV नगरसेवक म्हणजे नळ गटारे, नगरसेवक नळ गटारे रस्ते ह्याची सेवा करणारा हे ग्रस्त पुन्हा आपल्याला भेटणारच नसतील. तर ह्या निमित्तानं जर काही लक्ष्मी दर्शन किंवा गांधी दर्शन झालं तर एक इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग म्हणून स्वीकारूया. काही लोकांना असंही वाटतं की एका पार्टीकडं पैसे घेतल्यावर आपलं मन असंतुलित होईल, म्हणून दोन्हीकडं पैसे घेतल्यावर आपलं मन संतुलित होईल. पण त्यात पण एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे
मतदार मानधन वाटपाची जी यंत्रणा आहे ती अतिशय व्यवस्थित नीटपणे पारदर्शकपणे चोखपणे थेट लक्षभेद करणारी अशा प्रकारची ती यंत्रणा असते. तर ती यंत्रणा ह्यावेळेला उरण ईश्वरपूर शहरामध्ये राबली गेली ह्यात काही शंकाच नाही. म्हणजे आपला पहिला जो लौकिक आहे पैसे वाटप व्हायचं तो तो लौकिक आता जे काय फक्त उरण ईश्वरपूर मध्येच होतंय असं नाही, सगळीकडे होतं. आपल्याकडे सगळीकडेच होतंय. तेव्हा ह्या म्हणजे मतदार मानधन व्यवस्थेचे लाभार्थींनी नेमकी काय भूमिका बजावली ते पण उद्याच्या त्याच्यात स्पष्ट होईल. आता हा पैशाचाच विषय निघालाय तर अजून एक मला त्याला जोडून विचारायचं आहे की उरण ईश्वरपूरची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये किती उलाढाल झाली असेल, म्हणजे कितीतरी कोटींची झाली, पण आपला तुमचा अंदाज काय असेल? थेट आकडा सांगणं म्हणजे गुप्ततेचा भटी होईल, पण कोट्यवधी रुपयाची उलाढाल झाली हे उघड आहे. तर नक्कीच आपण बघितलं की अनेक प्रश्नांवरती किंवा अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा केली आणि उद्या निकाल असल्यामुळं एक तणावाचं वातावरण सध्या उरण ईश्वरपूर शहरामध्ये असलेलं बघायला मिळतंय आणि त्याचबरोबर प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासनं जी आहेत ती अगदी तयारीमध्ये सज्ज होऊन बसलेले आहेत, कारण उद्या सकाळीच लागलीच निकाल पार पडणार आहे आणि नेमका या उरण ईश्वरपूरच्या नगर परिषदेवरती झेंडा नेमका कुणाचा लागणार तो उद्या आपल्याला खरं तर बघावं लागेल. तुर्तास आपण इथंच थांबूयात, नक्कीच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद. नमस्कार.